नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आता दिवाळी येत आहे आणि दिवाळीच्या आधी तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा। तर आता आम्ही बनवणार आहोत बेसनचे लाडू दिवाळीसाठी स्पेशल। तर तुम्हाला पण रेसिपी दाखवणार आहे आणि रेसिपी कशी वाटली शेवटला कमेंट करून नक्की सांगा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पिठी साखर घेतलेली आहे 1 वाटी, इथे तूप घेतलेला आहे, इथे पिठी साखर घेतलेली आहे 1 वाटी, इथे तूप घेतलेला आहे 1 वाटी आणि इकडे 5 वाटी बेसन घेतलेलं आहे। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू। आपण आता इथे थोडं थोडं तूप घालून घेऊ। आधी 2 चमचे घालून घेऊ। 2 चमच इथे आपण तूप टाकलेलं आहे आणि इथे बेसन आपण टाकून घेऊया। असं सर्व बेसन टाकून घेऊया। इथे आपण 5 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्याला आपण असं मंद आचेवर भाजायचं आहे चांगलं। असं मिक्स करून घेऊया। चांगलं असं इथे आपण मिक्स करून घेऊया आणि चांगलं भाजून घेऊया। थोडं थोडं करून आपण याच्यात तूप टाकून घेऊ। सुकं दिसतंय म्हणजे आपलं पीठ अजून भाजलेलं नाहीये। आपण थोडं थोडं करून टाकून घेऊया आणि मिक्स करूया। आपलं पीठ आता चांगलं भाजलेलं आहे। हे भाजायला 20-25 मिनिटं लागलेली आहेत। बघू शकता किती चांगलं भाजलेलं आहे। आणि आपण आता त्यात आपले लाडू दाणेदार होण्यासाठी आपण त्यात थोडंसं पाणी टाकूया। जास्त नाही, थोडंसं टाकायचं आणि परत परतून घ्यायचं असं। आता आपण हे काढून घेऊया एका ताटामध्ये आणि अर्धा तास आपण त्याला रेस्ट व्हायला ठेवूया। इथे भाजून तयार आहे। थोड्या वेळ आपण त्याला ठेवूया असं थंड होण्यासाठी आणि नंतर आपण त्याचे लाडू वळून घेऊया। तुम्हाला दाखवते नंतर। चला तर अर्धा तास झालेला आहे आणि आपलं हे पीठ थंड झालेलं आहे। आपण त्यात आता घेतलेली 1 वाटी पिठी साखर घालून घेऊ आणि ते थोडेसे काजू आहेत बारीक केलेले ते पण घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपण आता मिक्स करून घेऊया सर्व। त्याच्यात वेलची पावडर पण घातलेली आहे। वेलची पावडरचा घातल्यावर टेस्ट छान येते। असं सर्व मिक्स करून घ्यायचं एकत्र। साखर आपण टाकलेली आहे पिठी साखर, ती चवीने लागली पाहिजे सर। असं सगळं आपण आता मिक्स करून घेऊया। तर आपला इथे लाडू बनवून रेडी आहे। बघू शकता, जाऊया बघू शकता आपला लाडू इथे तयार आहे। असा मस्त असा खमंग तर अशा प्रकारे आपले बेसनचे लाडू तयार झाले। म्हणजे पीठ सगळं एकदम मिश्रण ओके झालंय। आता आपले बेसनचे लाडू आपण
प्रकारे हे करायला तयार करून घ्यावं. इथे आपले सर्व बेसनचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. बघू शकता किती छान दिसत आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.